नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अतिशय आनंदाची बाब आहे की आपला कट ऑफ लागला जवळपास 8 ते 9 महिन्यापासून सातत्यपूर्ण आपण त्याबाबत विचारणा करत होता। त्यामुळे आता कट ऑफ देखील जाहीर करण्यात आलेलं आहे। डिसेंबरमध्ये ही परीक्षा झालेली होती। आयोगाचं नोटिफिकेशन देखील आपण पाहू शकता। डिसेंबर म्हणजे 29 ऑगस्ट 2024ला निकालाची तारीख आहे आणि जवळपास 17 ते 10 डिसेंबरला आपली झालेली होती आणि लिपिकची 17 डिसेंबरला झालेली होती। तर या सर्व बाबी जर पाहिल्या विद्यार्थी मित्रांनो, तर आता आयोग परीक्षा पद्धती आणि अभ्यासाची पद्धत कशी असावी त्याबाबत थोडंसं हे नोटिफिकेशन तुम्हाला थोडंसं डिम किंवा अंधुकपणे दिसत असेल, पण हे आयोगाच्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिअरमध्ये मिळेल। तर आणखी काही गोष्टी बघा, आता अभ्यासाची पद्धत कशी असावी बघा। 29 ऑगस्टला जाहीर केलं, 10 डिसेंबरची पूर्व परीक्षा झालेली होती। मग आता काय म्हटलंय या परिपत्रकामध्ये त्याचा देखील अर्थ समजून घेणं आणि आजच्या व्हिडिओमध्ये आजचा निकाल, अभ्यास कशा पद्धतीने करावा, इथून पुढे अभ्यासाची पद्धती काय असावी यावर आपण चर्चा करणार आहोत थोडक्यामध्ये। तर मॅथ्स आणि एक गोष्ट बघा, आपलं सर्वांचं लक्ष होतं मॅथ्सच्या निर्णयाकडे। मी अनेक वेळा वारंवार तुम्हाला हे पण सांगितलं होतं की गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये अनेक विद्यार्थ्यांचे सातत्याने मला फोन येत होते की सर काय झालं मॅथ्सच्या संदर्भातील निकालाचं। पण डायरेक्टली आयोगानं काय केलं माहिती आहे का, जो मॅथ्सचा निर्णय आहे तो राखून ठेवला आणि डायरेक्ट पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करून टाकला। मग आता मॅथ्सचा निर्णय जो काही लागेल त्याच्या आधीन ही सर्व भरती प्रक्रिया असेल, जेव्हा लागेल तेव्हा लागेल, त्या निर्णयाच्या नंतर मग तोपर्यंत मुख्य होऊ शकते का, होऊ शकते। कारण महाराष्ट्रातील आचारसंहिता निवडणुका नोव्हेंबरपर्यंत गेलेल्या आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे, हा अंदाज आहे, हे पण लक्षात घ्या। आणखी खाली पण दिलेला आहे, मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे जाहीर केला जाईल। म्हणजे हे जर तुम्ही पाहिलं तर मुख्य परीक्षा लवकरात लवकर होऊ शकते असं माझं वैयक्तिक मत आहे। बाकीच्या बाबीत आपल्याला काही पडायचं नाही, कारण आता सध्या निवडणुका देखील पुढे गेलेल्या आहेत महाराष्ट्रातील, आणि नाही झाली तर मग निवडणुकाच्या नंतर देखील होऊ शकते। पण आता कट ऑफमध्ये पात्र आहेत तर आता अभ्यास करणं खूप मस्ट आहे। परीक्षा तर होणारच आहे, ती थोडी पुढे होईल किंवा थोडीशी मागे होईल। तर ही झाली बाब या परिपत्रकासंबंधी। तर आता आपला प्लॅन काय असणार आहे सांगतो तुम्हाला थोडक्यात। त्याआधी जे कोणी पात्र झाले सर्व विद्यार्थी मित्रांचं माझ्याकडून हार्दिक अभिनंदन। जवळपास आपल्या ग्रुपमध्ये 300 ते 400 विद्यार्थी 40च्या पुढे होते, ते देखील पात्र झाले, जो की आपला प्रश्न विश्लेषण ग्रुप होता पूर्व परीक्षाचं सांगतोय। आता मुख्यतः देखील तोच आहे, मुख्यतः देखील आपण प्रश्न विश्लेषण ग्रुप तयार केलेला आहे। आणि ज्यांना कुणाला अनेक विद्यार्थी 0.50 ने 1 मार्काने 1.5 मार्काने गेलेले आहेत, त्यांनी खचून न जाता पुढील अभ्यास सुरू करावा। अनेक वेळा मागील देखील नोटिफिकेशन आलेले आहेत की डिपार्टमेंटल परीक्षा सुरू राहील, या संदर्भात देखील आपल्या ग्रुपवर मी वेळोवेळी PDF तुम्हाला शेअर केलेलो आहे। आणखी विद्यार्थ्यांना संभावना नाही की परीक्षा होईल की नाही, पण विद्यार्थी मित्रांनो मी अनेक नोटिफिकेशन तुम्हाला सेंड केलेले आहेत की परीक्षा होणार आहे। इथून पुढच्या परीक्षा देखील पूर्व परीक्षा तसेच मुख्य परीक्षा देखील कंटिन्यूमध्ये तुमचं सुरू राहील। तसेच मी ग्रुपवर नोटिफिकेशन, आपला जो काय टेलिग्राम ग्रुप आहे त्यावर मी नोटिफिकेशन ऑलरेडी पूर्वी टाकून ठेवलेलं आहे की तुमची परीक्षा बंद होणार नाही। तर ही झाली तुमची जे काही नोटिफिकेशन आहे आणि त्या बाबतीमध्ये सूचना। आता काही सूचना तुम्हाला, आपला प्लॅन काय असणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, अभ्यासाची पद्धत ही 2 प्रकारे असावी। तर आता अभ्यासाची पद्धत कशा स्वरूपामध्ये तुम्हाला बदलावी लागणार आहे। तर आता जे कोणी सुट्टीवर नाहीत त्यांनी सुट्ट्या घ्यायला हरकत नाही, पण प्रत्येकाचं मत वैयक्तिक आहे। ड्युटीवर जर राहून तुम्हाला अभ्यासासाठी वेळ मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे, प्रत्येकाने आपापल्या परीने मॅनेजमेंट करावे। पण मी जे काही मॅनेजमेंट सांगत आहे बघा, अभ्यासाचे 2 भाग करायचे। भाग 2 अभ्यासाचे कशाचे भाग हे कशाचे आहेत, 2 आहेत, जे की आपल्याला अभ्यासाची सुरुवात करायची आहे। भाग 1 मध्ये काय असणार, सकाळचा सीझन किंवा सकाळी काय करायचं सकाळी, आणि नंतर रात्री किंवा दुपारनंतर दुपारी। ओके, तर सकाळी बघा ज्या महत्त्वपूर्ण कन्सेप्ट आहेत, नोट्स आहेत, त्यांचं वाचन करायचे। त्यासाठी आपण प्रश्न विश्लेषण ग्रुप सुरू केला आहे।
प्रश्न विश्लेषण ग्रुप जो काय आहे तो आपण सुरू केला आहे की तुम्ही भाग 1 मधला अभ्यास स्टार्टिंगपासून सुरुवात करायची. म्हणजे काय, तुम्ही काहीच अभ्यास केला नाही या ग्रुपमध्ये जॉईन व्हा, तुम्हाला तुमच्याकडून सर्वच काही करून घेतलं जाईल. मग यामध्ये काय करायचं माहिती आहे का, जेवढा काही आपला अभ्यासक्रम आहे मग त्यामध्ये IPC असेल, CRPC असेल, भारतीय पुरावा कायदा असेल, फॉरेन्सिक असेल, त्यानंतर जेवढे काही 19 मायनर कायदे आहेत त्या संपूर्ण अभ्यासाचं आपण डेली टार्गेट देणार आहोत आणि ती बॅच 1 तारखेपासून सुरू होणार आहे. मग सकाळी आणि दुपारी जे काही आपण 2 भाग केलेत, सकाळी आपलं जे काही टार्गेट असेल तेवढाच भाग अभ्यासायचा, तेवढाच भाग काय करायचा, अभ्यासायचा, आणि दुपारनंतर जे टार्गेट आपलं आहे त्यावरीलच प्रश्न सोडवायचे. समजा मी आज तुम्हाला भारतीय पुरावा कायदा टार्गेट दिला आणि त्यामधील काही कलम दिली, भारतीय पुरावा कायदा, एवढाच पुरावा कायदा चांगल्या पद्धतीने चांदे सरांच्या पुस्तकातून करायचा. इतर पुस्तकातून मी आत्ताच तुम्हाला सजेशन करणार नाही. ते केल्यानंतर रात्री जो काही आपला प्रश्न विश्लेषण ग्रुप आहे जो की ॲक्टिव्ह असतो, पूर्वीपासून सुरू आहे, पण आता नवीन बॅच आपण 1 तारखेपासून म्हणजे 1 सप्टेंबरपासून सुरू करत आहोत. तर त्यामध्ये त्या टॉपिकवरले तुम्हाला सर्व प्रश्न भारतीय पुरावा कायद्यामधले, आणि आणखी एक गोष्ट, फक्त आयोगाचे नाहीत, आपण स्वतः तयार केलेले प्रश्न आहेत ते देखील मी तुम्हाला दाखवतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 200+ विद्यार्थ्यांचा समावेश यामध्ये केला जात आहे. 200+ विद्यार्थी आता या ग्रुपमध्ये सहभागी देखील होत आहेत. 1 सप्टेंबरपासून ही बॅच आहे. बघा, हे सर्व प्रश्न आपण बनवलेले आहेत. मग यामुळं काय होईल सांगतो, एक तर तुमची मेंटॅलिटी अभ्यासाची राहील, आणि रात्री आपण जे काही प्रश्न घेतो या ग्रुपवर, याच प्रश्नाच्या खाली प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण हे असतं. म्हणजे पोल स्वरूपात प्रश्न झाले की लगेच विश्लेषण असतं. ही पद्धत आता लवकरच सुरू आपण करत आहोत. हे तुम्ही पाहू शकता. पण ही जी बॅच होती आपण फक्त प्रश्नासाठी घेतलेली होती, कारण विश्लेषण करून विद्यार्थी देखील कंटाळलेले होते. त्यामुळे या बॅचला विश्लेषण आपण दिलं नाही. एकतर कट ऑफची तारीख फिक्स नव्हती. त्यामुळे आता इथून जी काही येणारी बॅच आहे, म्हणजे यापूर्वी आपण विश्लेषण दिले पण विद्यार्थ्यांच्या मागणीप्रमाणे आपण विश्लेषण देखील केलेलं आहे. प्रत्येक टॉपिकचं विश्लेषण